फिल्डिंग घेतलेली आहे, मात्र गोरबे संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये त्याने फलंदाजी करत असताना प्रथम सामना जिंकला होता आणि आता मात्र नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम शत्रुघ्न शिरकरळे आणि 4 षटकांच्या लढतीमध्ये नागदरी संघाचा या ठिकाणी पाहतो आपण किती धावांपणे रोखतात की ते एक मोठं टार्गेट सेट केलं जातंय. सलामीची जोडी मैदानामध्ये सुभाष म्हात्रे आणि योगेश म्हात्रे म्हात्रे बंधूंची जोडी मैदानामध्ये आहे. सुभाष मात्र मागच्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर धावाच्या स्वरूपात बाद झाला होता. गोलंदाजच्या मार्गावर आहे गोलंदाज. तर अमित पाटील यांच्याकडून योगेश म्हात्रेसाठी षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मात्र योगेशचा आपण विचार केला तर मागच्या दोन्ही सामन्यामध्ये एक मोठी खेळी साकारण्यात त्याला अपयश आलंय. मात्र पाहायचं या सामन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ग्रीन सिग्नल पंचांचा पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज भावेश. पहिला चेंडू स्किड झालाय, अतिशय चांगला चेंडू होता आणि इथे पाहतो आपण डॉट चेंडूने सांगताना सुरुवात होते. इथे मात्र गोलंदाजी करत असताना भावेश मार्के हा गोलंदाज गोरपे संघाचा पहिला खेळाडू यावेळेस पाहायला मिळतो. गोलंदाजच्या मार्गावर आहे आणि इथे सुभाषला मात्र या ठिकाणी चांगला खेळ करावा लागणार आहे महत्त्वपूर्ण लढतीमध्ये. पुललनचा चेंडू इनसाइड आउट चेंडू पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षेच्या आवाकाच्या बाहेर आणि इथे पहिला चौकार नोंदवला जातो टीम नागझरी संघाच्या धावसंख्येमध्ये. चार धावांनी संघाचं 4 धावांनी स्वतःचं खातं खोललं जातंय नागझरी टीम आणि सुभाष आपलं फलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय. चांगला खेळ साकारणारा हा खेळाडू यावेळेस मैदानावरती सलामीला आला असताना मात्र इथे चकवलं मात्र गोलंदाजाने. भावेश आणि सुभाषमध्ये चांगले एक बॅटल पाहायला मिळालं. एक चांगला गोलंदाज गोरबे संघाचा तर एका बाजूला एक चांगला फलंदाज टीम नागझरी संघाकडून खेळत असताना आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूमध्ये एक चौकार जरूर आलाय. संघाची धावसंख्या 4 वरती आहे. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामधला पहिलं षटक. गोलंदाजाचा हा चेंडू मात्र भिरकावून देण्यामध्ये यशस्वीच झालाय आणि सलामी दिले खऱ्या अर्थाने आमदार चषकच्या या समालोचना व्यासपीठाला फलंदाज सुभाष मात्रेच्या बॅटमधून येतोय. चौकार नंतरचा हा षटकार. अतिशय चांगली फलंदाजी सुभाषच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चौकार आला एक षटकार आला आणि भविष्य गोलंदाजीवर मात्र या ठिकाणी पहा व्हेरिएशन. आता व्हेरिएशन का करावं लागलं कारण समोरचा फलंदाज मात्र एक चांगल्या फलंदाजीमध्ये प्रदर्शन करत असताना इथे मात्र जास्त बाहेर टाकतो चेंडू. अवांतर एक चेंडू आल्यानंतर धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली. अजूनही कुठलाही गडी बाद नाही. हे मोठं ॲडव्हान्टेज असणार आहे ती मग रागदरी संघासाठी. पुढवरचा चेंडू इथेही सुद्धा सुभाष थांबणार नाही. सुभाषने मात्र डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवलाय आणि आत येऊन जातो 6 धावा. बिग हिट षटकार. पहिल्या 3 चेंडूवरती थोडं प्रेशर आणण्याचं काम केलं होतं इथे मात्र भावेशनं. आता मात्र प्रेशर आलंय खरं तर भावेशच्या गोलंदाजीवर कारण सुभाषच्या बॅटमधून आलेत 2 षटकार आणि संघाची धावसंख्या 18 वरती. पुढचा एक चेंडू शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा सुभाषची बॅट तळपली आहे मात्र इथे पाहायचं आपला झुलवण्याची संधी आणि सुभाष मात्र आपलं काम करून जातोय आणि संघाचा पहिला गडी गारद होतोय. नागझरी संघाला पहिला आदरा लागतोय. संघाची धावसंख्या 18 वरती. सुभाष बॅक टू द पवेलियन. रोशन म्हात्रे ऑन द स्क्रीच. जरूर सामनावीर ठरला होता मागच्या सामन्यामध्ये कारण बलाढ्य अशा गोलंदाजीचा सामना करत असताना
रेडगर संघाला त्यांनी पराभूत केलं होतं, कारण योगेशशी बाद झाला होता. सुभाषशी बाद झाल्यानंतर त्याने मात्र एका बाजूने लढा देत मात्र रोशन म्हात्रेने नागदरी संघाला विजय प्रस्थापित करून दिला होता. आता इथे मात्र योगेश असणार आहे सलामीचा हल्ला फलंदाज. प्रथम स्ट्राईकला आपण पाहतो. संघाची धावसंख्या 17 वरती. हा चेंडू मात्र टोलोला, अतिशय जोरदार प्रहार. चेंडू सीमा रेषा बाहेर अगदी साईड स्क्रीनला टच होतोय आणि यावेळेस येतोय उतुंग असा फटका. योगेश मात्रेच्या बॅट मधून षटकार. माझे मनान भरले सपोरी काको पकडवाली चिलका माझी नवरी माझे मनान भरले सपोरी. धन्यवाद अडीजे. 23 धावा धावपलकावरती या षटकाराने. आणि इथे प्रत्युत्तर देत असताना मात्र योगेश 2 सामन्यामध्ये अपयशी ठरला होता. आता मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला फटका मात्र चौकारामध्ये कन्वर्ट करता आला नाही. इथे चेंडूपैकी अप्रतिम येते. एका धावेवर रोखलंय योगेश आणि रोशनला. संघाची धावसंख्या 24. 1/24. आता मात्र दुसरं शतक प्रतीकपथावर असताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या आणि त्यानंतर षटकार आला आणि सिंगल. धावसंख्या 24 वर. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तेव्हा शिसवे, ज्याने मात्र पहिल्या सामन्यामध्ये अष्टबलू कामगिरी केली होती, त्याच गोलंदाजावर मात्र हल्ला चढवला जातोय. आणि इथे बॅकअप खराब. 2 धावा पुन्हा एकदा रोशनच्या खात्यामध्ये. 2 धावा नागदरी संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 26 धावसंख्येवरती. आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर नक्की दुसऱ्या सत्रामध्ये एक सेफ टार्गेट असेल तर इथे मात्र गोलंदाजाला ॲडव्हान्टेज मिळू शकेल. कारण थोडासा या ठिकाणी जरूर आपण पाहतो लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि इथे थोडासा फायदा नक्कीच मिळू शकेल. सेकंड सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना देवाशिष वे अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती, पहिल्या सामन्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल, डबल आणि नंतर मात्र डॉट चेंडू आणि जोरी 2 चेंडू शिल्लक. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोशन म्हात्रे, ज्याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ पाहिला होता. आता मात्र डबल आणि डॉट आणि इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, झेल मात्र सुटलाय. आणि ते जीवनदान जरी लाभलं असलं तरी इथे मात्र डॉट चेंडूने सांगता झाली आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही. इथे धावफलक मात्र रोखून ठरलाय. तो मात्र 26 धावसंख्येवरती. येणारे 2 षटकं अजूनही शिल्लक असणार आहेत. मात्र ज्या सरासरीने हा संघ पुढे चाललाय इथे मात्र एक मोठं टार्गेट सेट करण्याची संधी या नागदरी संघाला असेल. कारण समोर अजूनही आपण पाहतो योगेश मात्रे खेळपट्टीवर स्थिरावलाय. आता सुद्धा सेलची संधी, अप्रतिम झेल पकडलाय, जबरदस्त झेल पकडलाय या क्षेत्ररक्षकानं. अजय या क्षेत्ररक्षकानं मात्र रोशनला माघारी परतावं लागेल. ज्या रोशनने मात्र आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 2 धावा आपल्या संघासाठी जमवल्या. तर या दरम्यान तोंडरे गावचे सन्माननीय भगवान दादू पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 26 धावा धावफलकावरती. हा पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा आणि त्यानंतर कोणतीही धाव नाही. 2 डॉट आणि विकेट्स अशी या ठिकाणी गोलंदाजीचं विश्लेषण आहे देवाशिष या गोलंदाजाचं. तसेच सन्मान्य तोंडरे गावचे गोमाबालू पाटील त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठा येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच आयकल कंपनीचे उपाध्यक्ष आपण पाहतोय नरेश रामा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो अनेक मान्यवर मंडळी या मंचावरती व्यासपीठावरती. रामशेठ पाटील यांचे सर्व मित्र परिवार आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामधील सर्व त्यांचे कार्यकर्ते नेते मंडळी तसेच क्रीडा क्षेत्रामधील अनेक मान्यवर आणि मित्रमंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे 2 स्टँड आपण पाहतोय. ते एक स्टँड समोर अगदी मंचासमोर आहे तो स्वर्गीय लक्ष्मणशेठ पाटील स्मृती स्टँड, जे राजकीय गुरु म्हटले जातील रामशेठ पाटील यांचे, त्यांचं नावाचा एक स्टँड आपण आदरांजली म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय. आणि एक स्टँड पाहतोय आपण विश्वासदादा पाटील स्टँड, ज्यांचं नाव रायगड ठाण्यामध्ये सन्मानाने घेतलं जातं. आजही 50 मध्ये बाईक पटकावण्याचं काम करणारी व्यक्ती कोण असेल, खेळाडू कोण असेल तर विश्वास पाटील. पहिला चेंडू ऑन साईडला प्लेक केलाय, स्लोअर फेकला होता. पाहता पाहता चेंडू ट्रॅव्हल झाला, पायचा आपल्याला बाउंड्रीला घेते या ठिकाणी फील्ड केला जातो. तोपर्यंत योगेशच्या बॅट्समधून या 2 धावा या संघासाठी जमवल्या जातात. संघाची धावसंख्या 28 वर. गोलंदाज आलाय
अजय पाटील आहे गोलंदाजीच्या मार्गवर, ज्याने मात्र अप्रतिम असा झेल पकडला होता विकेट किपरच्या मागे. आणि इथे पाहतो आपण गोलंदाजी करत असताना मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी, स्लोअर पद्धतीची गोलंदाजी त्यांनी दाखवली होती. आता सुद्धा त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना योगेश समोर. आता मात्र योगेशने कोदून काढला, चेंडूला सरळ बिरकावून दिलाय, साय स्क्रीनला चेंडू या ठिकाणी टोलवलाय आणि चेंडू देतोय मात्र या ठिकाणी 6 धावा, पंचांचा इशारा, षटकार. चौतीस धावा धावपलकावरती. योगेशचा मात्र जम बसलाय. खरं तर 2 सामन्यामध्ये ते जमलं नाही, त्या याच महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्याने करून दाखवलंय. आता मिस्टामी स्ट्रोक जरूर आहे, क्षेत्ररक्षकाने कॉल दिला की मी झेल पकडतोय. एफर्ट चांगला होता, मात्र झेल सुटल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय योगेश मात्रेला देतोय 2 धावा आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 36 वर. आता मात्र चांगला स्ट्रगल, चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. योगेशच्या बॅट्समधून धावा यायला लागल्यात. ही मात्र जमेची गोष्ट असेल टीम नागझरी संघासाठी, कारण 2 षटकार, 2 डबल, 1 सिंगल अशा धावा या ठिकाणी येता येतो म्हणजे योगेशच्या बॅट्समधून. कारण आतापर्यंत त्याच्या धावा झाल्या त्या मात्र 17 धावा 5 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा अजयचा पुढचा चेंडू योगेशसाठी. अगोदर आपण पाहतोय थोडासा शफल झाला होता आणि या चेंडूला डीप स्क्वेअर लेगला टोलून काढलाय. आली मात्र एकच धाव आणि धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 37 धावा धावपलकावरती. अजून या षटकांमधले 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे. एखादा चांगला फलंदाज ज्यावेळी फलंदाजी करत असतो त्यावेळीच मात्र संघ पूर्णपणे सुरक्षित म्हटला जातो आणि त्याच पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते की योगेश मात्रे अजूनही तग धरून आहे या सामन्यामध्ये आणि या सत्रामध्ये चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र पहा मिसफील्ड झाली यष्टिरक्षकाकडून आणि धाव मिळाली एक. एका धावेने किती नुकसान होईल या ठिकाणी इशारा बाईचा आलाय. या बाईच्या रूपाने आलेल्या धावेचा मात्र किती नुकसान, किती फायदा होईल. कारण येणाऱ्या चेंडूवर जर षटकार आला तर इथं मात्र पश्चाताप होईल गोलंदाजाला की योगेश म्हात्रेला मात्र स्ट्राईक मिळाली. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 38. 38 धावा 2 गडी बाद. अजूनही आपल्याला साथ देताना पाहायला मिळतो अक्षय समोर आहे. पुन्हा एकदा अजयच्या. योगेश स्लोवर. मी म्हटलं होतं बाईची धाव किती महागडी असेल, कारण या बाईच्या धावेने स्ट्राईक मिळाली योगेशला आणि फटका लगावला तो मात्र मिड विकेटला. षटकार आणि संघाची धावसंख्या 44. हॅलो. तर इथे तोंडरे गावचे सन्माननीय अंबाजी चांगा पाटील आणि तसेच रामदास सुकऱ्या पाटील या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. तर दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतो की आपण देखील व्यासपीठ येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तोंडरे गावचे सन्माननीय अंबाजी चांगा पाटील आणि रामदास सुकऱ्या पाटील या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय. तसेच तोंडरेगावचे सन्मान्य गोमा बालू पाटील साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. आमच्या स्पर्धेचे आयोजक श्री राम महादू पाटील माजी सरपंच तोंडरे आपल्याला आमंत्रित करत आहेत. आपण देखील व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. आकाशाला तो जाऊन भिडलाय रे आमचा श्रीमलंगड. एक षटक अजूनही शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 24 धावांचा खेळ साकारला आतापर्यंत. 3 षटकाराने योगेश म्हात्रे सज्ज असणार आहे नॉस्टिंग एंडला. मात्र इथे अक्षय असणार आहे. अक्षय कशा प्रकारचा खेळ करेल, स्ट्राईक देण्याचं काम करेल का तोही इथे हल्ला चढवेल. गोलंदाज ओंकार पाटील आलाय. मागच्या गोलंदाजचा आपण विचार केला तर त्या षटकामध्ये आल्या 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, त्यानंतर मात्र देवाने फक्त 9 धावा दिल्या होत्या. आता आपल्याला पाहायला मिळेल ओंकार पाटील तोंडरे एंडकडून मारा करत असताना मात्र आता हे षटक कसे असेल, कारण इथून पुढे ज्या 10 होतील ते मात्र या ठिकाणी एक मोठं टार्गेट ठरू शकेल. कारण 44 धावा धावपलकावर लागल्या. तिथून पुढे अजूनही 15 ते 16 धावा आल्या तर 60चं टार्गेट असेल टीम गोरबे संघासमोर. पहिला चेंडू आणि इथे या चेंडूवर मात्र झेल घेण्याची संधी होती. हाफ चान्स होता, मात्र इथे पहा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि इथे 2 धावा तर आल्या. तिसरीचा प्रयत्न केला गेला होता, मात्र योगेशला माघारी परतावलंय आणि कॉल थोडा या ठिकाणी दिलाय अक्षयने की इथे 3 धावा होऊ शकणार नाहीत. या 2 धावांनी धावपलकावर धावा लागतात. त्या मात्र 46. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला होता तो ओंकार पाटीलने 4थं षटक घेऊन आलाय आणि या षटकामध्ये मात्र
स्लॉक षटकामध्ये किती धावा येतील त्या महत्त्वपूर्ण असणार आहेत. इथे कमी धावांचं षटक गोरपे संघासाठी लाभदायक असेल, इथे मोठं षटक आलं तर इथं मात्र नागदरी संघासाठी लाभदायक असणार आहे. पुढचा चेंडू ओंकारचा अक्षयसाठी आहे, मात्र इथे स्टेट डावचा फटका, शतरक्षक येईल फेकेल तोपर्यंत मात्र जे काम करायचं होतं ते काम केलंय, कारण योगेशला त्याने इथं स्ट्राईक दिलाय. इनफॉर्म खेळाडू या सामन्यामध्ये मात्र आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 24 धावांचा आतापर्यंत त्याने खेळ केला. संघाची धावसंख्या 47, लॉस ऑफ 2 विकेट, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय टॉप 8 मध्ये जाण्यासाठी ही लढत जिंकणं महत्वाचं असणार आहे दोन्ही संघांसाठी. पुढचा चेंडू ओंकारचा आहे, चकवलंय, आउटस्विंग केला चेंडूला आणि इथे मात्र डॉट चेंडूने सांगता झाली. तिसरा चेंडू झालाय समाप्त, अजूनही 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या 47 असणार आहे. 24 धावांवर खेळतोय अक्षय, खेळतो 3 धावसंख्येवरती. 8 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय आणि सुभाष बाद झाल्यानंतर एका बाजूने ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे ती मात्र या ठिकाणी कौतुकास पात्र आहे. कारण हॅलो, तर या दरम्यान विश्वनाथ पांडुरंग पाटील तोंडरे बर्जर कंपनीचे अध्यक्ष त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तर त्यांना देखील मी आमंत्रित करतो, या आपण आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. पुढचा चेंडू ग्लान्स केलाय आणि इथे मात्र ज्या चौकाराची अपेक्षा केली जात होती तोच चौकार डीप फाईन लेगच्या दिशेने आलाय आणि इथे 4 धावा आणि संघाची धावसंख्या 50+51 धावा. अजूनही आपण पाहतो संघर्ष चालू आहे योगेशचा, एका मागून एक फटकेबाजी पाहायला मिळते. जरी कुठे सिंगल डबल आली आणि त्यानंतर मात्र खराब चेंडूवर मात्र समाचार घेत असताना योगेश ओंकारचा हा चेंडू फिलकावून दिलाय. यावेळी लॉंग लेग क्षेत्रामधून चेंडू सीमा रेषा बाहेर, विश्वास पाटील स्टँडला सलामी देणारा उत्तुंग षटकार. चौकार आहे आणि चौकाराने मात्र धावफलकावर 55 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही आपण पाहतोय या षटकामधले 1 चेंडू शिल्लक आहे. लगातार 2 चौकार आलेत, अजून एक चौकार येईल का अपेक्षा केली जाते आणि 55 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू ओंकार पाटील, महागडी गोलंदाजी ठरली शेवटच्या षटकामध्ये, कारण 2 चौकार आले त्या षटकामध्ये. आणि हा चेंडू पाहायचा आपल्याला, इथे मात्र सँडीचा कुठला इशारा नाही, डॉट चेंडूची सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या लागली ते मात्र नागदरी संघाची 55 धावा आणि एरियाना षटकामध्ये 56 धावांचा टार्गेट असणार आहे टीम गोरपे संघासमोर. तर यावेळेस नक्कीच आमदार चषक 2022 पाटील 11 तोंडरे आयोजित आमदार चषक 2022 मध्ये मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजक रामशेठ पाटील तोंडरे, तसेच हरीश पाटील आणि प्रमोद पाटील, विश्वासदादा पाटील आणि रोशन पाटील या सर्वांचं, या आयोजकांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा एक मोठ्या लेवलला, एक मोठ्या उंचीवर जावं अशी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या कालामध्ये आपण अशीच उंच भरारी घेत या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. आणि नेक्स्ट इनिंगसाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो आमच्या पनवेल समालोचन असोसिएशनच्या उपाध्यक्ष योगेश मडवी यांना या ठिकाणी मायक्रोफोन इन्व्हाइट करतोय. तर आज या ठिकाणी वाढदिवस आहे. तोंडरे गावचे भाचे रोहित रामदास गायकर यांचा आज वाढदिवस आहे आणि पाटील 11 तोंडरे आणि आमच्या स्पर्धेचे आयोजक राममाधव पाटील यांच्या वतीने याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर डीजे आपण संगीत लावायचं आहे वाढदिवसाचं. तर रोहितला मात्र या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आपण पाहतोय या स्क्रीनवरती आज त्याचा वाढदिवस आहे. Happy birthday to you. Happy Happy birthday. birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. तर रोहित तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तर रोहित गायकर यांचा वाढदिवस आमच्या व्यासपीठावरती साजरा केला जातोय. राम पाटील यांचे भाचे आणि रोहित गायकर यांचा या ठिकाणी आपण बघतो बर्थडे सेलिब्रेशन या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती. प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाल अधिक अधिक विस्तारित होत जाओ. तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा. तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर संपन्न होत राहो हीच सदिच्छा. आणि रोहित दादा तुम्हाला पुन्हा एकदा आमदार चषकाच्या वतीनं आम्हा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तर इथे आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आपल्याला समालोचनची साथ दिले ते आमचे सिनियर समालोचक पनवेल असोसिएशनचे सचिव आपण पाहतोय. सन्माननीय पनवेल समालोचन असोसिएशनचे सचिव सन्माननीय संतोष गरत पेठ यांना या ठिकाणी सन्मानित केले जाईल. आमचे धनाजी पाटील तोंडरे भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष तोंडरे यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मानित केले जाईल. ज्यांनी आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर समालोचनाची साथ दिली ते संतोष गरत पेठ यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केले जाईल. तसे दुसरे मान्यवर असतील तोंडरे गावचे सन्माननीय भगवान दादू पाटील या पण आपल्याला सन्मानित केले जाईल. हरिभक्त पारायण भगवान दादू पाटील आपल्याला विनंती करतो या आपल्याला देखील मात्र या ठिकाणी सन्मानित केले जाईल. तर या स्पर्धेचे दमदार आयोजक राम माधू पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. तर भगवान दादू पाटील यांना सन्मानित केले जाईल. हरिभक्त पारायण भगवान दादू पाटील यांना सन्मानित केले जात आहे. आमचे स्पर्धेचे शिल्पकार राम माधू पाटील माजी सरपंच तोंडरे तथाच पनवेल ग्रामीण अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मानित केले जात आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय. पुष्पगुच्छ शाल आणि या स्पर्धेचा मोमेंट देऊन मात्र सन्मानित केले जाईल. आमदार चषक 2022 पर्व. त्यानंतर आपण पाहतोय गोमाबालू पाटील तोंडरे त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केले जाईल. तर गोमाबालू पाटील तोंडरे यांना देखील सन्मानित केले जाईल. त्यानंतर मी आमंत्रित करतो या ठिकाणी ज्यांनी आजच्या दिवसामध्ये आपल्या पंचांच्या भूमिकेमध्ये साथ दिली ते संतोष चौधरी सर यांना विनंती करतो या आपण आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केले जाईल. ज्यांनी आजच्या दिवसामध्ये आपल्या भरपूर पंचांच्या भूमिकेमध्ये साथ दिली ते सन्मान्य संतोषजी चौधरी साहेबांना या ठिकाणी मध्ये सन्मानित केले जाईल. तर मी राममाधू पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. तर ताल्या होऊन द्या या पंचांसाठी ज्यांनी आजच्या दिवसामध्ये आपल्या समालोचनाची साथ दिली भरपूर मेहनत घेतली. एवढ्या कडक उन्हामध्ये देखील ते दिवसभर उभे होते. नक्कीच आपला आभार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर मी विनंती करतोय बर्जर कंपनीचे युनियन लीडर अध्यक्ष श्री विश्वनाथ पांडुरंग पाटील यांना विनंती करतो या आपण आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केले जाईल. तर बर्जर कंपनीचे युनियन लीडर अध्यक्ष विश्वनाथ पांडुरंग पाटील तोंडरे यांना या ठिकाणी मात्र सन्मानित केले जाईल. तोंडरे गावचे दमदार आयोजक राम माधू पाटील माजी सरपंच तोंडरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाईल. तर बोलिये मॅच कडे मॅच रंगतदार ठरलाय योगेश मडवी सर यांच्याकडे. तो थर्ड अंपायर शायद दर्शक थे विश्वास पाटिल ये चेक जरूर करना चाहिए क्योंकि इम्पोर्टेंट मैच है और यहाँ से जीतने वाली टीम जाएगी मेगा सुपर 8 में. तो यहाँ से बात करेंगे ये गेंद भी इम्पोर्टेंट है. शुरुआत की बात करते हैं तो 3 में आए 6 रन शुरुआत की गेंदों में और देखना है कि गेंद तर सन्माननीय दशरथजी म्हात्रे नागझरी त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. तर मान्यवरांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. तो 10 रन हुए यहाँ चौके के साथ. बेहतरीन प्रदर्शन जरूर किया था मगर बॉल जब हाथ से निकला नहीं जैसे कि बॉडी टच हुई थी बाउंड्री लाइन को. चौके के साथ रन संख्या पहुंची है 10 के ऊपर. अब 20 गेंदे 46 की जरूरत है. सामने है बल्लेबाज सागर पाटिल.
कदमों का शानदार उपयोग, फील्डर है लॉन्ग ऑन में, 1 रन बना, डबल के लिए पलटना नहीं चाहते और 1 के साथ रन संख्या पहुंची इस समय 11 रन, 56 रन बनाने हैं। प्रति ओवर 14.00 की औसत बरकरार रखनी है और अब तो पास में आए 11। लास्ट बॉल इस ओवर की। थैंक यू, शुक्रिया अदा करेंगे संतोष जी गरत, पनवेल कमेंटेटर एसोसिएशन के सचिव हैं और उनका हम शुक्रिया अदा करेंगे। आज पूरी दिन में अच्छी साथ दी, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। और अब दर्शकों से विनती के पर्दे के ऊपर पैर ना रखें। लास्ट गेंद बेहतरीन थी, डॉट गेंद के साथ हुई समाप्ति। पहला ओवर हुआ बंटी का समाप्त और पहले ओवर के बाद टीम की रन संख्या पहुंची है 11 रन बगैर विकेट के नुकसान पर। अब चाहिए 18 गेंदे, 45 रनों का टारगेट, यानी कि प्रति ओवर 15.00 की औसत बरकरार रखनी होगी यहां से गुरपेट टीम को। तालुकाध्यक्ष अरुण चंदेट देती हो चषकाला, युवा नेते परिषदा सामना बघायला। तालुकाध्यक्ष अरुण शेट भेट देती चषकाला, युवा नेते परिषदा सामना बघायला। उपाध्यक्ष नवडे गावाचे सचिन पाटील जनसेवक, उपाध्यक्ष नवडे गावाचे सचिन पाटील जनसेवक, तोंडरे गावाचे राम पाटील चषकाचे। थँक्यू डीजे। या दरम्यान तोंडरे गावचे हरिभक्त पारायण श्री साईनाथ मंगले पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल। तर आपल्या विनंती करतोय, या स्पर्धेचे शिल्पकार राम माधव पाटील आपल्याला आमंत्रित करतात, आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। तसेच मोहन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, मोस्ट वेलकम। तसेच नामदेव गजानन पाटील त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, आपल्याला देखील आमंत्रित करतोय, आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। तो जीतने के लिए हम बात करेंगे। ये गेंद शायद बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई 4 रन के साथ शुरुआत की रोशन की इस ओवर में। पहली गेंद के ऊपर सागर के बल्ले से चौका। थैंक यू डी से। तो पहले गेंद के ऊपर स्वागत किया गेंदबाज रोशन का और चौके के साथ रन संख्या पहुंची है 15 रन। जीतने के लिए अभी भी 41 की जरूरत है, बिना संघर्ष से तो कोई महान नहीं बनता और अब दोनों टीम को संघर्ष जरूर करना होगा। ओपनिंग ब्लास्टर सागर पाटिल मैदान के ऊपर, फिर एक बार कमाल की स्ट्रोक और ये गेंद जाएगी फाइन लेग, बाउंड्री लाइन के बाहर। लगातार आक्रमण, सागर पाटिल के बल्ले से चौका। बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कदम तुम्हारी रास्ते प्यारा है, रास्ते प्यारा है, पवनपुरी का बैंक से सूर्य कुमार यादव की जिस तरह से याद दिलाई। और टेनिस क्रिकेट में बात करेंगे तो मनीष कोलेकर पांड्या हमेशा इस तरह से बल्लेबाजी करते हैं। 2 शानदार चौके, देखिए ना कितनी खूबसूरत टाइमिंग। ये स्ट्रोक के लिए आपके पास कॉन्फिडेंस, आत्मविश्वास होना चाहिए और दूसरी बात कि आपकी नजर तेज होनी चाहिए। 2 बातें यदि बल्लेबाज के पास होती है तो जाकर आप इस तरह से बल्लेबाजी कर सकते हैं। आज के दिन में अब तक 9 चौके इस बल्लेबाज के बल्ले से देखने मिले। ये देखिए स्विच हिट का कमाल का टाइमिंग और गेंद जाएगी विश्वास पाटिल स्टैंड की तरफ। लगातार 3 गेंदे, 3 शानदार चौके। व्हाट अ बैटिंग। थैंक यू डी से। कमाल के पारे सागर पाटिल नाम है। 8 गेंद में 23, पहले मुकाबले में भी शानदार खेले थे और 11 में 25 बनाए थे और इस मुकाबले में 8 में 23। यही तो रोल है इस बल्लेबाज का। मैंने कहा था ना, ये लेफ्ट हैंड बल्लेबाज हमेशा साबित करते अपने आप को और बेहतरीन बल्लेबाजी
और सागर के बल्ले से 3 लगातार चौके, 15 गेंदे 33 का समीकरण, 3 गेंद में आए 12, प्रति ओवर बनाने थे अब 15 की औसत, 3 में 12 आए, यानी कि 3 में 4-5 भी आएंगे तो भी टारगेट सेट होगी। जीतने के लिए अभी भी 33 की जरूरत। गेंदबाज तैयार, फिर एक बार स्विच हिट लगाई, फील्डर है मौजूद, जब तक गेंद को रोकेंगे फेंकेंगे तब तक फिसले बल्लेबाज। रन तो बनेगा एक के साथ रन संख्या बनी है 24 और अभी भी जीतने के लिए 32 रन की आवश्यकता है। 14 गेंदे, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वाले को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है। और अब प्रति मुकाबले की बात करेंगे, संघर्ष जारी है। संघर्षशील इंसान हमेशा संघर्षशील होना चाहिए, चाहे क्रिकेट का खेल हो या और कुछ, आपको संघर्ष करना आना चाहिए। कठिन परिस्थिति हो तो फिर संघर्ष करना चाहिए। और इस समय सेकंड पर बल्लेबाज है, अच्छी गेंद, अपील तो स्ट्रांग थी, रन बनेगा 1 के साथ रन संख्या पहुंची 25 के ऊपर। इस रन के साथ बिल्कुल बात करेंगे, इस ओवर में 14 रन आए, 15 की औसत थी, 14 आए, 5 में लास्ट गेंद में 1 भी आती है तो भी टारगेट सेट रहेगी, क्योंकि यही टारगेट के ऊपर नजर डालनी होगी बल्लेबाजों को कि किस तरह से रन बनाने हैं। सागर ने शानदार शुरुआत की इस ओवर में, 3 चौके, उसके बाद 2 गेंद में 2 सिंगल, वापसी पाई है गेंदबाज रोशन मात्रे ने। तो गेंदबाज तैयार, इस समय गेंदबाजी के लिए इस ओवर की अंतिम गेंद रोशन मात्रे, सामने है सागर पाटिल। फील्ड देखिए ना किस तरह से सजाई गई है, कमाल की स्ट्रोक है, इस बार फाइन लेग क्लियर, वाह भाई वाह, कमाल की बल्लेबाजी। और इस ओवर से आए 18 रन, थोड़ा सा महंगा ओवर, अब समीकरण बदला। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 29 रन, आने वाली 12 गेंदे, अब 27 रन की आवश्यकता। बक्षीस लाखाचा आहे, बक्षीस लाखाचा। सांगा कोण होईल मानकरी आता प्रथम क्रमांकाचा, सांगा कोण होईल मानकरी आता प्रथम क्रमांकाचा, सांगा कोण होईल मानकरी आता अमजद चषकाचा, सांगा कोण होईल मानकरी आता प्रथम क्रमांकाचा। प्रतियोगिता आप देख सकते हैं, एमएलए ट्रॉफी, दूसरा दिन, शाम का वक्त है, सूरज की किरणें धीरे धीरे हमसे दूर जाती हुई और सूरज भी अब डूबने वाला है, और डूबते डूबते एक टीम को डुबाएगा और एक टीम जाएगी सुपर 8 में, जो सुपर संडे में होगी। उसाटनी टीम के साथ बिल्कुल जीतने वाली टीम को मौका मिलेगा सुपर 8 में खेलने का। स्क्रीन के ऊपर ये देखिए ना मुस्कुराहट कितनी है हमारे टुंडे टीम के आयोजन, किरण पाटिल देखिए ना कितनी मुस्कुराते हैं। साइड में हम बंटी को देख रहे हैं, इस साल शायद तो टीम की टोटल 29 के ऊपर है, और टोटल की बात करते हैं 29 रन, अब जीतने के लिए 27 की जरूरत है। आयोजन कमेटी काफी स्ट्रांग है दोस्तों। ये आयोजन आप देख रहे हैं 5 दिन का लगातार आयोजन, सभी की मेहनत बेहतर रही, और आज दूसरे दिन में भी बहुत बड़ा साथ दिया सभी का, हम शुक्रिया अदा करेंगे। पहली गेंद हेलीकॉप्टर उड़ाया, गेंद जाएगी लॉन्ग ऑन में, सीधे बल्ले से आया हुआ ये शानदार चौका। दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। कहते ना कि घर के दरवाजे पर नाल लगाने से सफलता नहीं मिलती, बल्कि खुद की दोनों पैरों में घोड़े की नाल लगानी पड़ती है। रन तो बनेगा एक लेग बाय के स्वरूप में, या फिर बल्लेबाज यस लेग बाइज, और लेग बाय के साथ रन संख्या की बात करेंगे 34 रन, जीतने के लिए 10 गेंदे, 22 का समीकरण। अभी भी मुकाबला यहां से जिंदा है, 4 गेंदें इंपॉर्टेंट रहेगी योगेश मात्रे की गेंदबाजी की। यदि 4 गेंद में मैं कहूंगा 1-2 विकेटें, 3 या 4 रन, 4 या 5 रन भी दिए तो भी मुकाबले में वापसी कर सकती है जय अंबिका श्री कृष्ण नागजरी टीम।
दोनों टीम बड़ी टीमें कहा जाते हैं। एक ही मलंगगढ़ विभाग की ताकतवर टीम, और दूसरी बात यह है कि दोनों के बीच अच्छा तालमेल रहा और साझेदारी बनी। और आप जब बड़े टोटल को चेस करने जाते हैं तो फिर आपका साझेदारी महत्वपूर्ण है। सागर पाटिल और ऋषिकेश के बीच अब तक 34 की साझेदारी रही है, तो जीतने के लिए अब 10 में 22 की जरूरत है। सागर की शानदार पारी 10 में 28 बने, पिछले मुकाबले में भी 25 बनाए थे और इस मुकाबले में भी 28, यानी कि सागर के ऊपर जिम्मेदारी बहुत बड़ी है और जिम्मेदार बल्लेबाज है। कदमों का इस्तेमाल, बैक टू द बॉलर, ये देखिए मामला बन सकता है और बल्लेबाज के पारी का अंत, रनआउट के तौर पर विकेट गिरी। अब समीकरण है 9 गेंदे 22 रन की आवश्यकता। फिर एक बार मकाने में ट्विस्ट, 9 गेंदे 22 का समीकरण। मगर बल्लेबाज की बात करेंगे, नए बल्लेबाज अब पहुंचेंगे मैदान के ऊपर। यस, यहां पर टीम के पोलार्ड यानी कि गोरपे टीम की ये पोलार्ड देवाशीष में मैदान के ऊपर, जिन्होंने पिछले मुकाबले में ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी और अब फिर होंगे मैदान के ऊपर, क्योंकि जीतने के लिए 9 गेंदे और 22 की समीकरण है आने वाले इस मुकाबले में। देवाशीष पे पिछले मुकाबले में 8 गेंदे 30 रन की शानदार पारी, 8 लंबे छक्के दागे थे, 3 लंबे छक्के दागे थे और 2 चौके। तो इस मुकाबले में भी वही उम्मीद है दर्शकों को, सुबह के सत्र का पहला मुकाबला और शाम के सत्र का आखिरी मुकाबला खेल रहे हैं मैदान के ऊपर नागजरी टीम के सामने। पहला मुकाबला खेला था वल्लभ के साथ और ये लास्ट मुकाबला खेल रहे नागजरी के साथ, क्योंकि उन्हें एक ड्रॉ के माध्यम से आगे गए थे, जिन्होंने 83 रन बनाने के बावजूद टीम को बाय मिली और उसके बाद ये तीसरा मुकाबला रहेगा उनका। चौतीस रन स्कोरबोर्ड के ऊपर टोटल है। राहत संघर्ष की जो चलता है वही सूर्य बनकर निकलता है। आज जीतने के लिए दोनों टीम को संघर्ष जरूर करना पड़ेगा, क्योंकि इस मुकाबले में 56 की टारगेट थी, 34 बने, 9 में 22 की जरूरत है। 3 गेंदे 5 आए, 3 गेंद में 7 भी आएंगे ना तो भी टारगेट सेट होगी, क्योंकि मैंने कहा था ना कि 15 की प्रति ओवर चाहिए थी। उसके बाद यहां पर बात करेंगे, अब 7 भी आए ना 3 में तो भी टोटल सेट हो सकती है। और पहली गेंद बड़ी स्ट्रोक की तलाश में थे, एलबीडब्ल्यू पाए गए। देवाशीष के पारी का अंत हुआ, आते ही बड़े चक्के के साथ शुरुआत करना चाहते थे, मगर दूसरी तरफ योगेश मात्रे की लेंथ लाइन बेहतरीन थी और बीचों बीच पाए गए और बल्लेबाज के पारी का अंत। चलो ज्यादा वक्त जाया ना करे प्लीज, अब फास्ट जाइए। विकास पाटिल नए बल्लेबाज मैदान के ऊपर जाते हुए, ये भी एक क्षमताबाज बल्लेबाज है। देवाशीष के ऊपर बड़ी जिम्मेदारी थी, पहली गेंद के ऊपर एलबीडब्ल्यू और अब मुश्किल है क्योंकि 8 में 22 की जरूरत है। एक आध बाउंड्री आनी बहुत जरूरी है, क्योंकि लास्ट ओवर 15-16 रन भी रहेंगे ना तो भी मुकाबला बिग फाइट रहेगा, रफ एंड टफ होगा। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आ चुके विकास पाटिल। 2 गेंदें महत्वपूर्ण रहेगी सुपर की, क्योंकि 2 में और एक विकेट क्लीन बोल्ड। योगेश मात्रे की गेंदबाजी चली खूब और इस ओवर में पलटवार हुआ, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। पहले 2 ओवर की बात करेंगे तो टीम गोरपे थी आगे, अब आगे आ चुकी है टीम नागजरी। 7 गेंदें 22 का समीकरण।
तो जीतने के लिए अब 7 गेंदे 22 का समीकरण। कैसे से मुकाबला रहा, आपने देखा कि क्रिकेट खेली जैसा है जो हमेशा गिरगिट की तरह रंग बदलता है, और इसलिए तो क्रिकेट को अनिश्चितता भरा कहते हैं ना। कभी भी मुकाबला बदल सकता है और ये मुकाबला बदल चुका है। जय अंबिका, और ये गेंद लेक्सम के बाहर वाली वाइड गेंद, और वाइड के साथ रन बढ़ेगी आगे 35। और अब जीतने के लिए बात करेंगे 21 की जरूरत है। 7 गेंदे 21 का समीकरण मैदान के ऊपर। ये मुकाबला जीतने के लिए संघर्ष करना होगा, क्योंकि कठिन परिस्थिति आपको संघर्ष के लिए। तो गेंदबाज, ये अच्छी गेंद थी बिल्कुल, यहां पर 1 रन तो जरूर बनेगा। दूसरे के लिए पलटना चाहते हैं तो मामला बन सकता था। 2 रन बने तेजी के साथ और ओवर की भी समाप्ति। रन संख्या 37। अब जीतने के लिए 6 गेंदे 19 रन की आवश्यकता। कल का पहला मुकाबला 9 बजे रिपोर्टिंग और 9:15 बजे मुकाबला स्टार्ट होगा। संग्राम 11 जय हनुमान नितलस बनाम जय हनुमान सिद्दीक किरौले। दूसरा मुकाबला रहेगा वाकड़ी बनाम नेवाली पाड़ा। तीसरा मुकाबला कोपरली बनाम अंश 11 खिरने। चौथा मुकाबला रहेगा अंजुर बी बनाम चिंद्रन, और लास्ट मुकाबला तिरंगा दुंदरे बनाम पीयूष टोंडरे। या सरपंचाचं योगदान आहे या आमदार चषकाला. या सरपंचाचं योगदान आहे या आमदार चषकाला. मुकाबला बेहतरीन है। चलो आखिरी ओवर अब जीतने के लिए 19 की आवश्यकता। एक बेहतरीन मुकाबला गुरपे बनाम चलता हुआ नागजरी के बीच। आखिरी 6 गेंदे गुरपे टीम को जीतने के लिए 19 की आवश्यकता। तो जीतने के लिए गुरपे टीम अब लास्ट 6 गेंदे 19 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला, रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। ये वाइट बॉल और 1 फॉर दी ओवर। शायद अंपायर ने इसे वार्निंग दी, क्योंकि अब बाउंसर फेंकेंगे तो फिर मुकाबले में नो बॉल करार दी जाएगी। अब जो अंतर था ना 6-19 का, 1 रन से क्या हुआ कि अंतर रहा 18 के ऊपर, स्कोर रहा 18। आप 3 छक्के भी चलेंगे इस ओवर में। मुकाबला बेहतर है, मुकाबला बेहतर है। कुणाल मात्रे है गेंदबाजी के लिए, सामने है सागर पाटिल। ओपनिंग ब्लास्टर जोड़ी अभी भी मैदान के ऊपर ओपनिंग है। ये अच्छी गेंद थी, शायद बल्ले का हिस्सा लिया था, इतना कॉन्फिडेंस दिखाया था गेंदबाज ने। डॉट गेंद अब पास में बनाने 18 रन। कमाल का मुकाबला, कमाल का मुकाबला। 5 गेंदे 18 रन। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। और हौसला यदि रखा है दोनों टीमों ने कुछ करने का, तो यह मुकाबला भी बन सकता है। और बना लिया एक बेहतरीन कैच, खिलाड़ी थे वहां पर मौजूद, कृष्णा मात्रे। वेल कैच और कैच ऑफ द डे। आज के दिन का एक बेहतरीन कैच, सागर पाटिल जैसे बड़े बल्लेबाज को आउट किया। अब 4 गेंदे 18 रन का समीकरण है।
तो अब 4 गेंदे 18 रन की आवश्यकता। कहानी बदल गई। पहली गेंद यदि वाइट आई है कुणाल की तो भी 2 गेंदे बेहतर थी। वुडलैंड के ऊपर पहली गेंद, उसके बाद डॉट और उसके बाद हमने देखी ये विकेट आने वाली गेंद। नए बल्लेबाज है शनिदास भोईर, यह भी ताकतवर बल्लेबाज है। मगर अब एक ही बात कहना चाहूंगा कि रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है। जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। चलो ज्यादा वक्त जाया ना करे प्लीज, क्योंकि वक्त नहीं है, सूरज ढलने जा रहा है, सूरज की किरणें दूर जा चुकी है। तो यहां से हम विनती करना चाहेंगे कि ज्यादा वक्त जाया ना करें। 4 गेंदे 18 रन, अभी भी मुकाबला जिंदा है। एक तरफ बल्लेबाज और दूसरी तरफ गेंदबाज कुणाल मात्रे शनिदास भोईर के बीच मुकाबला रहेगा। शॉर्ट पिच वाली गेंद, विकेट मिली और ये देखिए जश्न, क्योंकि अब 3 में 18 रन की आवश्यकता। कहां से मुकाबला कहां गया। शुरुआत में लग रहा था कि 2 ओवर में यह मुकाबला गोरपेट टीम के पक्ष में आया और उसके बाद विकेटों के ऊपर विकेटें, ये 5वां करारा झटका। तो आखिरी 3 गेंदे 3 छक्कों की जरूरत है। शायद ये नहीं चाहते कि नक्सली टीम ये मुकाबले में गलती कर बैठे, और दूसरी तरफ तो गलती कर बैठी है पूरी तरह से गोरपेट टीम। और अब 3 गेंदे 18 रन, सामने है बल्लेबाज। पहला छक्का तो शायद आया एक्स्ट्रा कबो में, बेहतरीन छक्का भूषण के बल्ले से। अब यहां पर कहानी में ट्विस्ट, 2 गेंदे 12 रन। अब 2 गेंदे 12 की आवश्यकता। एक छक्के से ही मुकाबला, फिर एक बार पलटवार, आखिरी ओवर। शॉर्ट पिच गेंद, फिर एक बार वही हश्र, और शायद बाउंसर गेंदों के ऊपर दिक्कतें हैं। और देखिए ना, अब तक तो शायद 4 बल्लेबाज ऐसे आउट हुए जो कि गुडलैंड पर गेंद पड़ने के बाद बाउंस हुई और उसके बाद बल्ले का हिस्सा। और ये देखिए ना, कमजोर बैटिंग शायद मैं कहूंगा, क्योंकि आप 1 गेंद और 12 की आवश्यकता। मुकाबला तो पूरी तरह से जय अंबिका श्री कृष्ण नागझरी टीम के पक्ष में झुकता हुआ सुपर 8 के सपने यहां से साकार होते हुए। और दूसरी तरफ दिल टूटा है गोरपेट टीम के समर्थकों का, जिन्होंने शुरुआत तो अच्छी की थी, सागर आउट होने के बाद मानो ये मुकाबला ही पलटवार हुआ। और ये आखिरी गेंद में भी विकेट, कुणाल की विकेट रही इस ओवर में, कुणाल ने ली 4 विकेट। कांग्रेचुलेशन टीम जय अंबिका श्री कृष्ण नागझरी टीम। और बिल्कुल यहां पर हार का सामना करना पड़ा टीम गोरपे को। हार्ड लक गोरपे टीम।